रसिक श्रोते हो, सर्वप्रथम मी कार्यक्रम थोडा विलंबाने सुरू होतोय त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. ज्ञानतपस्वी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या 80व्या वाढदिवसाच्या वर्षी होणाऱ्या सत्कार सोहळ्याचे साक्षीदार असणाऱ्या आपणा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचे सर्वार्थाने सांस्कृतिक मुख्यमंत्री माननीय श्री विलासरावजी देशमुख, सरांपेक्षाही 5 वर्षांनी ज्येष्ठ असलेले आणि आयुष्यभर ओजस्वी शिवगाथा देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून जनामनात स्फूर्ती चेतवणारे आदरणीय शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार आणि माहिती आयुक्त श्री विजय कुवळेकर आणि थोड्याच वेळात येऊ घातलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ व सध्याचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव, या सर्वांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो आपल्या श्रोत्यांबरोबर. एक गोष्ट थोडीशी गंभीर आहे, पण तिचा उल्लेख करणं मला आज आवश्यक वाटतं. सहसा वाढदिवस वगैरे समारंभात स्मृतिदिन वगैरे उल्लेख आपण टाळतो, पण आज त्याला मी थोडा अपवाद करतो एवढ्यासाठीच की आज हा कार्यक्रम योगायोगाने सर्वार्थाने पार्लेकर असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार माधवराव गडकरी यांच्या पहिल्या स्मृतिदिनी संपन्न होत आहे. सरांचा व माधवरावांचा अनेक वर्षांचा जिव्हाळ्यांचा संबंध होता. सरांच्या 75 निमित्त झालेल्या समारंभात माधवराव स्वतः एक प्रमुख व्यक्तींपैकी एक होते. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी हा कार्यक्रम संपन्न व्हावा ही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आणि चांगली घटना आहे. महाराष्ट्र टाइम्सने या कार्यक्रमाला प्रचंड आधार दिला. त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करणं आवश्यक आहे, कारण त्यांचं कार्यक्रमाला प्रसिद्धी प्रायोजकत्वही शिवाजीरावांच्या प्रेमातनं आले आहे हे नमूद करणं आवश्यक आहे. सरांवर अधिकाऱ्यांनी बोलणारी आज इथे इतकी दिग्गज मंडळी असल्यानं सरांवर उपमांची उधळण करण्याची मला स्वतःला आवश्यकता वाटत नाही. खरं तर सर अत्यंत अल्पपरिचयातही हृदयाच्या परिवारातली एक अत्यंत ज्येष्ठ व्यक्ती आहे अशीच माझी धारणा आहे. आणखीन आज गमतीशीर योगायोग असा आहे की बाबासाहेबांसारखं प्रखर आणि सूर्यासारखं तेजस्वी वक्तृत्व आणि शिवाजीरावांसारखं शीतल चांदणं व पसरवणारं वक्तृत्व असाही मजेशीर योग या कार्यक्रमाद्वारे जमून आला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात सुद्धा एक योगायोग आहे आणि तो मी त्यांना सांगू इच्छितो. एकतर एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट आहे की सरांवरच्या प्रेमामुळे केवळ आज माननीय मुख्यमंत्री ते आलेले आहेत. योगायोग म्हणजे माननीय विलासरावजी 5 वर्षापूर्वी सरांचा 75 निमित्त सत्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपणच केला होता. आज 5 वर्षांनी त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज आपण उपस्थित आहात. तेव्हा सरांच्या 85व्या वाढदिवसालाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच सरांचा सत्कार करायला आपण अवश्य होऊन हॅट्रिक पूर्ण करावी. आता मी अधिक वेळ घेत नाही आणि प्राध्यापक अरुण नुलकर यांना कार्यक्रमाची सूत्र त्यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या सत्कार समारंभाच्या सुरुवातीला व्यासपीठावरच्या मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होतं आहे. हृदयेश आर्ट्सचे श्री अविनाश प्रभावळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी सुरुवातीला माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं. यानंतर ते स्वागत करतायत आजचे उत्सवमूर्ती माननीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं. आपण बघत आहात की सर्वांना चाफ्याच्या फुलांची परडी देऊन त्यांचं स्वागत होतं आहे. यानंतर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचं ते स्वागत करतायत. आणि आजचे वक्ते माननीय श्री विजय कुवळेकर यांचंही फुलांची परडी देऊन स्वागत होतं आहे. थोड्याच वेळात डॉक्टर नरेंद्र जाधव या ठिकाणी येतीलच.
यानंतर सुरुवातीला मी आजच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना करतो. छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा शिवाजीराव भोसले असोत, बाबासाहेबांचं ते प्रेम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे ते याविषयी नेहमीच भरभरून बोलतात. तेव्हा सुरुवातीला मी माननीय बाबासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करावेत. सामां पातु सरस्वती भगवती. व्यासपीठावरील सर्वच आदरणीय दिग्गज आणि उदात्त, उत्कट आणि उन्नत अशा गोष्टींच्यावर मनःपूर्वक प्रेम करणारे आपण सर्व रसिक बंधू भगिनींनो, एक विशेष आहे की आज दोन सत्तांचे श्रेष्ठ पदाधिकारी आज व्यासपीठावरती आहेत. एक दंड सत्ता आणि दुसरी विवेक सत्ता. साक्षात महाराष्ट्र शासनाचे सर्वश्रेष्ठ पदाधिकारी म्हणजे आदरणीय मुख्यमंत्रीच आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि विवेक सत्तेचे, ज्ञान सत्तेचे पदाधिकारी व्यासपीठावरती आहेत. त्यात विजयराव कोवळेकर हे पण अभिप्रेत आहेत. शिवाजीरावांचा आज 81वा वाढदिवस आहे आणि त्यांना 81 वर्ष लागतं आहे असा बोभाटा आपण सर्वांनी ऐकला आहे आणि वाचला आहे. पण त्यांचा उत्साह, त्यांची धडपड, त्यांचा प्रवास हे सर्वच पाहिल्यानंतर कदाचित ती 80 वर्ष म्हणजे 10 महिन्याचं 1 वर्ष असं काहीतरी वेगळं गणित असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये काय किंवा कुठल्याही देशामध्ये काय, दोन सत्ता अत्यंत महत्त्वाच्या असतात. मी ज्याचा आत्ता उल्लेख केला तो दंड सत्ता आणि विवेक सत्ता. ज्या वेळेला या दोन सत्ता ह्या कमी पडतात त्यावेळेला राष्ट्र खाली जातं. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये मात्र अशी परिस्थिती नक्कीच आहे, आपल्याला ते कबूल करावं लागेल. आपण कोणत्याही मताचे, विचारांचे, राजकीय पक्षांचे कोणतेही असा की आपल्याला हे मान्य करावं लागेल की महाराष्ट्राची दंडसत्ता आणि महाराष्ट्राची ज्ञानसत्ता, विवेक सत्ता हे निश्चित उत्तुंग आहे. मग म्हटलंच जातं की भारतामधलं आघाडीचं राष्ट्र किंवा आघाडीचं राज्य म्हणजे महाराष्ट्र. हे काहीही खोटं नाही. शिवाजीरावांनी तर गेली जवळजवळ माझ्या स्मरणाप्रमाणे गेली 40 वर्ष तर नक्कीच, कदाचित अधिकच असेल, पण आपला ज्ञानयज्ञ अखंड चालू ठेवलेला आहे. मी खूप हिंडतो, हे आपल्या कानावर आहे. मी पूर्वेकडे फारसा गेलेलो नाही, पण पश्चिमेकडे बराच हिंडलेलो आहे आणि हिंडतो. त्यावेळेला मला असं दिसलं की दोन आवाज हे मराठी घरामध्ये ऐकू येणारच. एक संगीताच्या बाबतीमध्ये लता मंगेशकर आणि गद्य किंवा ज्याला आपण व्याख्यान म्हणतो, भाषण म्हणतो, या बाबतीमध्ये कॅसेटच्या रूपाने, सीडीच्या रूपाने शिवाजीराव भोसले. ते कधी कधी असं वाटतं की त्या घरामधला मी कुठे ना कुठेतरी अवतीभोवती तो आवाज घुमत असतो. आज इथं असेल तर कदाचित थोड्या वेळाने दुसऱ्या घरात असेल, पण कुठे ना कुठेतरी त्यांच्या सीडीज किंवा त्यांच्या कॅसेट्स लागलेले असतात. असं वाटतं की जर समजा आपण तिथली हवेची लाट अशीच आपण मुठी धरली आणि पिळली तर त्यातनं शिवाजीरावांचे शब्द आणि लताबाईंचा सूर हा नक्की कळत असेल. या अशा ही संपत्ती आहे, महाराष्ट्राची ही संपत्ती आहे. आणि या संपत्तीचे जे एका अर्थाने मी पालक म्हणेन की जे तेही आपल्याला लाभलेत, आदरणीय मुख्यमंत्री,
तेही रसिक आहेत आणि जाणकार आहेत. तिसरे यायचे तर आमचे नरेंद्रजी जाधव, एक माजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत, दुसरे वर्तमानकालीन एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. हे दोन्ही विद्यापीठं ही सतत चालूच असतात. अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये नरेंद्रजी आणि इतर विषयांच्या बाबतीमध्ये विशेषतः तत्त्वज्ञान आणि चरित्र, संत वाङ्मय आणि तद्वतच अत्यंत महत्त्वाचं असं वाङ्मय, हे महाराष्ट्रभर काय तर जगभर मी म्हणेन जे बोलत आहेत, सांगतायत, लोकांच्या पुढे ते विवेचन करतायत, ते आमचे शिवाजीराव. हे दोन्ही विद्यापीठे फार महत्त्वाची आहेत. आणि या दृष्टीनं आपण खरोखर भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये ही परंपरा अखंड चालत आलेली आहे. केवळ गेल्या शतकातच नव्हे तर त्याच्याही आधीच्या काळापासून, पण विशेषतः 1857च्या नंतरच्या काळामध्ये, कारण त्या काळामध्ये मग आपल्याकडे विद्यापीठं, शाळा, महाविद्यालय वगैरे वगैरे ते खूपच मोठ्या प्रमाणावरती सुरू होत गेलं आणि विद्येचा प्रचार हा जास्त झाला. एका थोर महात्म्यानं आपल्याला बजावलं त्यावेळेला गेल्या शतकामध्ये, त्या थोड्याशा आधीच्या शतकामध्ये म्हणायचं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली आणि नीतीविना सर्वस्वच गेलं, अनितीने हे सर्व घडले असते त्याने म्हटलंय. ते अक्षरशः खरं आहे, अक्षरशः खरं आहे की जोपर्यंत ज्ञानाचा प्रसार होत नाही, विद्येचं महत्त्व कळत नाही, तोपर्यंत कोणत्या गोष्टीचं काय महत्त्व आहे हे लोकांना कळणार कसं? ते जर कळायचं असेल तर निश्चित ह्या गोष्टींचा प्रचार हा सतत मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता आहे. आजही महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र हा भारतातला अत्यंत आघाडीचं राज्य असलेला देश आहे, पण आजही महाराष्ट्रामध्ये निरक्षर लोकांची संख्या त्या मानानं जरा मोठीच म्हणावी लागेल. ही परिस्थिती काही वर्षात नक्की बदलेल, पण ज्यावेळेला ज्ञानाची काही ओढ लागेल, उत्कंठा निर्माण होईल, काही वाचावं, काही अभ्यास करावा, हट्ट धरावा, त्याचं वेड घ्यावं, ही जेव्हा वृत्ती सर्वत्र पसरेल त्यावेळेला आपोआपच प्रगती हे निश्चित होईल. हे सतत चालू असते. आज आपल्याला असं दिसतं, विशेषतः मला दिसतं, कारण माझ्या विषयाच्या बाबतीमध्ये ते मला फार जाणवतं की किल्ल्यांचं महत्त्व हे सांगावं लागतं का? जुन्या कागदपत्रांचं महत्त्व, जुन्या ग्रंथांचं महत्त्व हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता पडते का? पण ही सांगण्याची आवश्यकता नक्की आहे, कारण तितका विद्येचा प्रचार अजून झालेला नाही. तो होण्याची नितांत आवश्यकता आहे. तो प्रचार ज्या वेळेला होईल, त्याचा प्रसार ज्या वेळेला होईल आणि ज्या वेळेला असे अनेक शिवाजीराव हे जिल्ह्यातनं या कामाला उभे राहतील, त्यावेळेला या देशातलं खरं दारिद्र्य संपेल. आज खरं दारिद्र्य हे आर्थिक नाही आहे, आर्थिक आहे कबूल आहे, पण त्यापेक्षाही मोठं दारिद्र्य असेल तर ते विचारांचं दारिद्र्य आहे. ही विचारांची सत्ता, विवेक सत्ता ही जितकी बलाढ्य होईल आणि त्याच्या पाठीमागा अशी जर माणसं उभी राहिली, दंड सत्तेसारखी समर्थ माणसं जर त्याच्या पाठीमागे उभी राहिली तर त्याचा प्रचार होण्याकरता मग वेळ लागणार नाही, तिची गती नक्कीच वाढेल. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवाजीरावांनी आत्तापर्यंत जे काम केलं आहे ते फार मोठं केलेलं आहे, अतिशय मोठं केलं. ते मला जास्त माहिती आहे, कारण मी भटकतो तेव्हा मला कळतं, ठिकठिकाणी कळतं. मी ज्या गावात जातो तिथं मला ते समजतं. तिथले लोक बोलतात की आमच्या भागामध्ये, अगदी त्या गावातच झाले असतील असं नाही, पण आमच्या भागामध्ये इथं अमक्या ठिकाणी शिवाजीरावांचं भाषण होतं किंवा मालिका होती, आणि मग आमच्या भागातली सगळी मंडळी गोळा होतो तेव्हा बैलगाड्याकडून लोक येतात. आपल्याला नवल वाटेल, शिवाजी महाराजांच्यावरचं भाषण ऐकायला लोक येतील, कारण तो विषयच म्हणून लोकांच्या पूर्व परिचयाचा चांगला आहे. पण इतर विषय हे त्या मानानं कमी परिचयाचे असतात, आणि तरी शिवाजीरावांची भाषण ऐकण्याकरता लोक बैलगाड्या लावून येतात. रांगाच्या रांगा अशा बैलगाड्यांचे मी पाहिलेले आहेत त्यांच्या भाषणात. हे विशेष आहे. पार्ल्याला लोक जमतील यात आश्चर्य नाही, दादरला जमतील, पुण्याला जमतील, कोल्हापूर, सोलापूर, त्यात काही आश्चर्य नाही.
कारण ती शहरं आहेत. पण खेडे भागामध्ये सुद्धा माणसं ज्या वेळेला अशी वेडी झालेली मी पाहतो, त्यावेळेला आम्हाला महत्त्व कळतं, ते शिवाजीरावांचं महत्त्व कळतं. आणि निसर्ग आहे, निसर्गाप्रमाणे वयोमान वाढत जाणार हे तर उघड आहे. म्हणूनच जास्तीत जास्त आपण, कारण कुठेतरी थांबावं लागणार आहे, कुठेतरी थांबण्याची वेळ नक्की येणार आहे. तो निसर्ग आहे शेवटी, आपलं काही तिथं चालत नाही. म्हणून केव्हा तरी कुठेतरी थांबलं पाहिजे. बालगंधर्वांच्या मागे लोक शेवटपर्यंत लागलेले होते की तुम्ही काम करा. बालगंधर्वांचा माझा थोडासा परिचय होता, तो माझ्या वडिलांच्यामुळे, कारण माझ्या वडिलांचे ते मित्र. त्यामुळं गंधर्व पुण्यात असले की रोज सकाळी माझ्याकडे ते येत असत आणि काही ना काही वेळ ते वडिलांशी बोलत बसत असत. ते बोलणं मी ऐकायचं, मध्ये आपण काही बोलायचं नाही, पण ते ऐकायचं. त्यातनं लक्षात येत होतं की हा कलेचा केवढा मोठा हा साठा इथे माझ्यासमोर बसलेला आहे. बालगंधर्व शेवटपर्यंत लोक त्यांच्या मागे लागले की तुम्ही बोला, तुम्ही काम करा, बोलण्यापेक्षा काम करा, नाटकात काम करा, नाटकात काम करा. आणि वय झाल्यानंतर 55 वर्षाची, नवे 60 वर्षाची ती भामिनी आणि ती रुक्मिणी आम्ही रंगभूमीवरती पाहतो. पण तिथेही कुठेतरी थांबावंच लागलं ना. मला तो प्रसंग आठवतोय, तो विलक्षण आहे. की शेवटी मीच एकदा त्यांना विनंती केली होती. आता माझी विनंती म्हणजे किती एका लहान मुलाची, नातवंडाची विनंती म्हणावी लागेल ती, की नाना, त्यांना नाना म्हणत असत. इतर मंडळी त्यांना बालगंधर्व याच नावाने ओळखायची, नारायणराव म्हणायची. पण आमचं ते जरा थोडंसं कौटुंबिक असं जिव्हाळ्याचं नातं असल्यामुळे त्यांना नाना म्हणत होतो आम्ही. आणि तेव्हा आम्ही असं म्हटलं होतं त्यांना की नाना आता आपण थांबावं. थांबावं हा शब्द रेटवत नव्हता जिभेवरनं, आणि तरी मी त्यांना म्हटले की आता आपण थांबावं. कारण आपण रंगभूमीवरती ज्या वेळेला प्रवेश करता आणि जेव्हा काम करता तेव्हा लोक अत्यंत प्रेमापोटी पाहतात, आसुसलेल्या कानांनी ते ऐकतात, डोळ्यांनी ते पाहतात. हे खरं असलं तरी आता कुठेतरी थांबण्याची नितांत आवश्यकता आहे. मग इथे थांबायचं असेल तर त्यावेळेला जरा साधनं कमी होती. आज CD आहेत, आज चित्रपट आहेत, आणखी काही साधनांनी ही कला आपल्याला जपता येते. पण पुण्याला होऊन गेलेल्या गोपाळराव भोंड्यांच्या नकला तुम्हाला मला ऐकायला मिळतात का? आम्ही भाग्यवान की आम्हाला त्या ऐकायला मिळाल्या, कारण माझं आज वय या सगळ्यांच्या पेक्षा जास्त आहे, त्यामुळे मला त्या ऐकायला मिळाल्या. पण उत्कृष्ट दर्जाच्या नकला करणारे गोपाळराव भोंडे आपल्याला कल्पनाच येणार नाही की गंधर्वां आपलं बाल गंगाधरी टिळकांची नक्कल ते करायचे. साक्षात तशा तऱ्हेचा मेकअप करून ते तसं बोलायचे. असे गंधर्वांच्या मृत्यूनंतर जन्माला आलेली आमची पिढी. पण त्याच्यावर आम्ही अंदाज करायची की बालगंधर्व कसे बोलत होते, शिवराम महादेव परांजपे कसे बोलत होते, लक्ष्मणराव लहरा पांगारकर ते कसे बोलत होते, निर्णय व्यक्ती त्या व्यक्तींच्या जमनादास मेहता ते कसे बोलत होते, हे सगळं त्यांच्यावरनं आम्हाला समजत होतं. आणि ते हुबेहूब तसं बोलत होते हे आम्ही इतरांच्याकडनं साक्षीनी ते पटवून घेत होतो. पण गोपाळराव भोंड्यांचं आज काहीही शिल्लक नाही, फक्त फोटो शिल्लक आहेत आणि लोकांच्या मनामध्ये रेंगाळणाऱ्या आठवणी शिल्लक आहेत. तेवढं मला एकदा पु ल देशपांडे मला म्हणाले होते की तुम्ही पुण्यातले लोक किती करंटे आहात रे. असे कदा मी इतका लहान होतो की माझ्या वाटलं ते करंटे पण काय हवं, पण तो तुम्ही इतके करंटे आहात रे की एवढा मोठा कलाकार तुमच्याकडे झाला आणि त्याचं तुम्ही काही मुद्रण करून ठेवलं नाही, रेकॉर्डिंग करून ठेवलं नाही. साधनही कमी होती त्यावेळेला, हे टेप रेकॉर्डिंग वगैरे काही प्रकारच नव्हते. पण फिल्म घेणं तर शक्य होतं ना. पण आपल्याला कुठेही गोपाळराव भोंडे या व्यक्तीचा परिचय करून देणारं काहीही साधन आज उपलब्ध नाही. अलौकिक नकलाकार, एक असामान्य नकलाकार. मी त्यांच्या स्वतः नकला ऐकलेल्या आहेत. हुबेहूब बोलायचे, म्हणजे ते बोलायला लागले. एकदा तर असा प्रसंग घडला की ते शिवाजी मंदिरमध्ये येत होते, प्रवेश करत होते, म्हणजे त्या रंगभूमीवर, म्हणजे त्या स्टेजवर. आणि ते भालाकार भोपटकरांचे, म्हणजे अण्णासाहेब भोपटकरांचे थोरले भाऊ भालाकार भोपटकर, त्यांची नक्कल ते करत होते. तसे ते कपडे घालून आणि ते ओठ वगैरे ते तसे बरोबर करून
ते स्टेजवर आले आणि त्याच वेळेला नेमके प्रत्यक्ष भालाकार भोपटकर आले. संभ्रम पडला की हे खरे की हे खरे. इतकी कला उत्तुंग दर्जाची होती. आज ती आमच्या हातामध्ये केवळ आठवणींच्या रूपाने आहे, प्रत्यक्षता काही नाही. आज साधनं खूप आहेत आणि म्हणून मला काय नेमकं म्हणायचं ते आपण ओळखलेलं आहे की आता इथून पुढची निदान 5 वर्ष 7 वर्ष तरी जितकं रेकॉर्डिंग करणं शक्य असेल, पण ते सचित्र असो किंवा साधंच रेकॉर्डिंग असो, आपण ते व्हिडिओ ऑडिओ वगैरे त्याला म्हणतो होतो त्या पद्धतीने असो, पण शिवाजीरावांच्या भाषणांची ही जास्तीत जास्त ही मुद्रणं झाली पाहिजेत. लोकांना ते उपयुक्त ठरणार आहे. कारण नंतर आवाजावर परिणाम होतो. कोणत्या ना कोणत्या तरी निसर्गाचे प्रभाव पडतच जातात ना, ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने आपल्याला ते अनुभवावे लागतात. मग त्यावेळेला वाईट वाटतं की या काळामध्ये आता गंधर्व उभे राहिले तर. आणि मी ज्यावेळेला त्यांचं म्हटलं, आग्रह केला, तो लहान मुलाचा आग्रह होता गंधर्वांना की तुम्ही आता नका काम करू. आणि तरीही त्यांनी पुण्यामध्ये एका नाटकामध्ये काम पुढते जाहीरच झालेलं होतं आणि त्या नाटकाला मी गेलो. पुढच्याच रांगेत तसा कडेला बसलो होतो आणि गंधर्वांनी प्रवेश केला. ते त्यांचं प्रसिद्ध वाक्य मला जो आठवत आहे की जे पद्या इतकं ते गीता इतकंच ते लोकांना माहिती होतं. दादा ते आली ना, दादा ते आली, हे त्या नाटकातलं ते वाक्य, स्वयंवर नाटकातलं ते वाक्य. ते प्रवेश करण्याकरता म्हणून गंधर्व त्या विंगपाशी आले. दोघांनी त्यांना धरलं होतं, एकाने एका बाजूने दुसऱ्याने दुसऱ्या बाजूने. आणि तिथून जणू काही त्यांना आत ढकललं नाही पण ढकलावं तसं त्यांनी तिथं आणून सोडलं आणि ते आतमध्ये आले. दादा ते आले, दादा. ते पाहवत नव्हतं, ते सहन होत नव्हतं. मी इशारा देतोय महाराष्ट्राला, रसिकांना, कारण तेवढा अधिकार मला वाटतं नक्की माझ्याकडे यावा, की मी इशारा देतोय की वेळच्या वेळी आपण हे सगळं जपलं पाहिजे. हे अत्यंत मोलाचं धन आहे. आज ते उभे राहिलेत, आपल्या पुढे बोलतायत, आपण त्यांची भाषणं ऐकतोय, आपण अतिशय प्रसन्न होऊन मनाने घरी जातोय. कॅसेटच्या रूपाने पण ते आपल्याला मिळत आहे, पण ते जास्तीत जास्त मिळावं, तितक्या प्रभावी शब्दात मिळावं. कारण आज वक्ते महाराष्ट्रामध्ये असे, रागावू नका पण तसे थोडे आहेत की जे अत्यंत प्रभावाने बोलतील, उत्कृष्टरित्या बोलतील. नाना पाटील, क्रांतीवीर, त्यांचे भाषण मी ऐकले आहेत. कुठे आहेत आज? जरा मला त्यांचं भाषण ऐकतं. अमर शेख, एकदा तर मी भाषण करत होतो, शिवाजी महाराजांच्यावरतीच बोलत होतो, बार्शीची गोष्ट आहे, आणि माझं भाषण संपलं. आता मी खाली बसणार, एवढ्यात त्या प्रेक्षकांना एक जण असा भरभरा स्टेजवर आला. म्हटलं काय झालं? ते अमर शेख होते. आणि अमर शेखांनी नंतर स्टेजवर उभं राहून पोवाडा म्हटला शिवाजी महाराजांच्यावरचा. वासिक त्यावेळेला काही तुणतुणं नव्हतं, डफ नव्हते, काय नव्हती, साधन नव्हते, आणि ते एकटेच पोवाडा म्हणत होते. का अप्रतिम म्हटला पहा त्यावेळेला. आणि त्यानंतर ते 15 किंवा 16 दिवसांनी ते मरण पावल्याची बातमी ऐकली. आज जे मी व्यथा व्यक्त करतोय की ते नुकसान होता कामा नये, तसं होता कामा नये. ते जपलं पाहिजे. हे सगळे कलाकार, संगीतातले असोत की नट म्हणून असोत, अभिनेते असोत, वक्ते असोत, पंडित असोत, प्रवचनकार असोत, कीर्तनकार असोत, मी अप्रतिम दर्जाची कीर्तनं ऐकलेली आहेत. कुठे आहेत ते कीर्तनकारांची कीर्तन? आज पुन्हा ऐकायचं म्हटलं तर साधन, ती साधनच नाही, आम्ही जपलंच नाही, आम्ही ठेवलंच नाही. म्हणून ही अत्यंत मोलाची संपत्ती शिवाजीराव ही व्यक्ती नाही आहे, ही एक महाराष्ट्राची, राष्ट्राची अनमोल दौलत आहे. आणि म्हणून ही दौलत आपण सांभाळली पाहिजे, वाढवली पाहिजे. त्यांना 80 वर्ष लागले याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. 81 काय 80, पण तो आत्ता इतक्यात त्यांनी म्हटलं की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 85व्या वाढदिवसाला 105व्या वर्षाला का नाही? पंडित सातवळेकर हे सुद्धा 105 वर्ष होतेच ना.
अण्णासाहेब कर्वे हे होते ना, मग तीच कल्पना, तीच शुभमंगल कल्पना आमच्या डोळ्यापुढे आम्ही का ठेवू नये? ती येतेच मनामध्ये. जरी बोललं नाही, कोणाला भाषण विषण करण्याची संधी मिळाली तरी ती मनामध्ये येतेच की हे आम्हाला दीर्घकाळ लाभावं. ते दीर्घकाळाच्या वर्षात, तारखेत अशा आम्हाला मर्यादा सांगता येत नाहीत, पण दीर्घकाळ आम्हाला हे वैभव लाभावं. आणि शिवाजी मी चुकून आता महाराज बोलून जाणार होतो, जरी खरंच बोलणार होतो मी, ते जरा बरोबरच वेळच्या वेळी थांबला गेलो, पण बोललो असतं तर काही चुकलं नसतं. ते शिवाजी महाराज की त्यांचं हे वक्तृत्व रूपानं, ज्ञान रूपानं, केवळ वक्तृत्व नाही, जो वक्ता असतोच तो विद्वान असतोच असं काही नाही. उदाहरणार्थ मी पण वक्तृत्व आणि विद्वत्ता ही एकत्र आलेली आम्हाला त्यांच्या रूपाने पाहायला मिळते, लाभते. फार मोठं आहे त्यांचं गाव. त्या गावाचं नाव आहे कलेढोण मायणी. आमच्याकडे तिकडे एक म्हण आहे, म्हणजे सातारा, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये एक म्हण आहे, सांगू? कलेढोण मायणी, उलट पाणी आणि नवरा शहाणा नाही, बायको शहाणी, नवऱ्यापेक्षा बायको शहाणी, अशी ती म्हण आहे. मला वाटतं त्यांचे आई वडील हे दोघेही खरोखर शहाणे, उत्कृष्ट संस्कार करणारे आई वडील लाभले, त्याचं हे फळ आहे की आज आमच्या पुढे त्यांच्या रूपाने आहे. आणि म्हणून ही म्हण त्यांच्या बाबतीत आणि त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये वापरता येणार नाही, वापरली तर ती अपुरी ठरेल. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि वयाचा फायदा घेऊन वास्तविक मला अधिकार नाही आहे, कारण ज्ञानाच्या पुढे वय बी वगैरे बाकी गोष्टी जरा कमीच असतात. म्हणून या एवढ्या मोठ्या ज्ञानी पुरुषाला आणि एका थोर कलावंत वक्त्याला, मी त्यांना कलावंतच म्हणेन, कलावंत वक्त्याला मी माझ्या वयाचा फायदा घेऊन, कारण त्यांच्यापेक्षा मी 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून त्याचा फायदा घेऊन मी त्यांना आशीर्वाद देतो. आणि माझा आदरणीय बाबासाहेब प्राचार्य शिवाजीरावांबद्दल अपेक्षेप्रमाणेच भरभरून बोलले. अनेक त्यांची गुणवैशिष्ट्ये त्यांनी आपल्याला सांगितली की अनेक ठिकाणी भाषणं आजवर शिवाजीरावांनी केलेली आहेत, महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, इव्हन परदेशातसुद्धा. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या 1991मधल्या कॅलिफोर्निया संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आणि एक विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत सलग 25 वर्ष वक्ता म्हणून त्यांचा सहभाग होता. वसंत व्याख्यानमाला आणि तीही पुण्याची, आणि तेही सलग 25 वर्ष. पण एक वेगळा योग सांगायला पाहिजे की आज जे 3ही वक्ते इथे बोलणार आहेत ते पुण्याहूनच आलेले आहेत. असो, यानंतर मी विनंती करतो, माहिती आयुक्त म्हणून सध्या काम करत असलेले आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्याला सर्वांना माहीत असलेले श्री विजय कोवळेकर यांना, जे स्वतः प्रतिभावान कवी आहेत, अनेक कथासंग्रह, ललित साहित्य त्यांच्या नावावर आहेच. संपादक असताना अनेक लेखकही त्यांनी घडवलेले आहेत आणि उत्तम लोकसंग्रह हे त्यांचं खास वैशिष्ट्य. मालिकांचं, चित्रपटांचं लेखनही ते करत असतात. आणि याशिवाय सामाजिक कार्याची अत्यंत विलक्षण अशी जाणीव असलेले, बहुस्पर्शी, बहुविध व्यक्तिमत्व लाभलेले असे श्री विजय कोवळेकर हे आजच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करतात. आदरणीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, आदरणीय बाबासाहेब, आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सर, उपस्थित मान्यवर आणि मित्र, खरं म्हणजे ज्या पद्धतीनं अविनाश प्रभावळकर आणि मंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्या प्रकारची आपण सगळे लोक आलेले आहात,
ते पाहिल्यानंतर एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर हा प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी गेली 50-60 वर्ष तुम्हा आम्हाला ज्ञानाचा, वक्तृत्वाचा, रसिकतेचा जो आनंद दिला त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे. 80वा वाढदिवस हे निमित्त आहे आणि कृतज्ञता, पु ल देशपांड्यांनी म्हटलंय, कृतज्ञते इतकं जगात सुंदर काही नाही आणि कृतज्ञते इतकं जगात कुरूप काही नाही. आणि तो सत्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणं याला एक वेगळा संदर्भ आहे कृतज्ञतेच्या अर्थानं. तो मुद्दाम मी सांगू इच्छितो. विलासरावजींबद्दल बाकी सगळं आपण ऐकलं, वेगवेगळे लोक बोलले, पण ज्या वेळेला ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट केली. ज्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना पहिल्यापासून संधी मिळाली होती त्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला त्यांनी दूरध्वनी केला आणि सांगितलं की तुम्ही मला संधी दिली म्हणून मी इथपर्यंत आलो, म्हणून मी तुम्हाला भेटायला येणार आहे. आता पुढे एक संदर्भ महत्त्वाचा आहे जो बाबासाहेब भोसले यांचा आहे, जे प्राचार्यांचे बंधू आहेत. बाबासाहेब भोसले आपल्याला माहिती आहेत किती छान बोलणारे होते, जे आहेत. बाबासाहेब त्यांना म्हणाले, अहो तुम्ही कशाला येता, आता तुम्ही मुख्यमंत्री आहात, मी माजी मुख्यमंत्री आहे, तेव्हा मी येतो. बाबासाहेब वास्तवाला धरून बोलणारे आहेत. पण विलासरावजींचं वैशिष्ट्य असं, ते म्हणाले नाही बाबासाहेब, पुढची गोष्ट वेगळी, आज मात्र मीच तुमच्याकडे येणार, कारण तुम्ही मला संधी दिली होती हे मी विसरू शकत नाही. ही कृतज्ञता ज्या मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे त्यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक सत्कार होणं याला आगळं औचित्य आहे. आता मी बाकी भाष्य करत नाही, कारण राजकारणामध्ये कृतज्ञता असणारे नेते किती असतात, त्यात परत सुसंस्कृत किती असतात आणि जाणकार किती असतात, या तपशिलात मी काही जात नाही, कारण मला त्यांच्याबद्दल जेवढं म्हणायचं ते महत्त्वाचं मी म्हटलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचा सत्कार होणं, आणि पार्लं आणि पुणे याच्यात काही फार वेगळं मानायचं कारण नाही, कारण मी ऐकलंय ते वर्णन असं की पार्ल्याला मुंबईचं पुणे म्हणतात, असं मी ऐकलेलं आहे. पण या प्रकारचा कार्यक्रम इथे होणं, प्राचार्यांना 80व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण शुभेच्छा देऊच देऊ, त्याच्यात काही शंका नाही. फक्त बाबासाहेबांशी माझा एक मतभेद आहे. की बाबासाहेब त्यांना म्हणाले थांबा. 2 वर्षापूर्वी प्राचार्यांच्या प्रकृतीला त्रास झाला, इस्पितळामध्ये दाखल करावं लागलं होतं. ते बरे झाल्यानंतर आम्ही त्यांना आग्रह केला की घरी थांबू नका, फिरा. याचं कारण असं की जो मनुष्य फिरणारा असतो तो घरात बसून कधीही सुखी होऊ शकत नाही, स्वास्थ्यपूर्ण राहू शकत नाही. जो मनुष्य माणसांमधला आहे तो एकांतात कधी रमू शकत नाही. आणि म्हणून आम्ही त्यांच्या मागे होतो की फिरत राहा, बोलत राहा, आणि जोपर्यंत परमेश्वरानं तुम्हाला फिरण्याची आणि बोलण्याची शक्ती आणि क्षमता दिलेली आहे तोपर्यंत तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहू, असं मी आजही म्हणतो आहे. याचं कारण, आणि प्राचार्यांनी त्याप्रमाणे फिरायला सुरुवात केली, आम्ही म्हणालो म्हणून नाही, तेच स्वतः फिरायला लागले. कारण जो मनुष्य मुक्त मनाचा आहे तो 4 भिंतींमध्ये रमू शकत नाही. जो मनुष्य विचारांच्या कडक अशा भिंतींमध्ये अडकला नाही, ज्यानं स्वतःला बंदिस्त केलं नाही, तो दगडविटा वाळूंच्या भिंतीमध्ये स्वतःला बांधून घेऊ शकत नाही, त्यात अडकून राहू शकत नाही. इतकंच नव्हे, आणखी काही गोष्टी आहेत ज्या त्यांच्याबद्दल, खरं म्हणजे माझा त्यांचा जवळजवळ 40 वर्षांचा ऋणानुबंध आहे. तो कसा आला हे मी आत्ता सांगत नाही, कारण त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारानं आत्मस्तुतीचा संदर्भ येतो. पण 40 वर्ष हा टिकला. त्यांची काही वैशिष्ट्ये या 40 वर्षामधली मला जी आढळली, ते सतत फिरत असतात पण त्यांचं मन मात्र स्थिर असतं. ही फार अवघड गोष्ट आहे. फिरणारे खूप लोक असतात, आम्ही स्थिर असतो आणि मन अस्थिर असतं, त्यांचं मन स्थिर असतं. ते प्रपंच पूर्ण त्यांनी यशस्वी प्रपंच केलेला आहे, पण प्रपंचात राहून ते संन्यस्त वृत्तीनं जगत असतात हे आम्ही पाहतो. आणि लोकांमध्ये आहेत, लोकप्रिय आहेत हेही आपल्याला माहीत आहे, पण लोकप्रियतेसाठी लोकानुनय करण्याचं त्यांनी कधीही केलेलं नाही. लोकानुनय न करता लोकप्रिय राहणं, आणि तेही 50-50 वर्ष राहणं, ही सोपी गोष्ट नाही.
राहणाऱ्यालाच ते कळू शकेल, किंवा जो राहिला नाही त्यालाही कळू शकेल. अशा प्रकारानं कमलपत्रासारखे असे ते आहेत की पाण्यात आहेत, परंतु पाण्यानं लिप्त झालेले नाहीत. हे अतिशय वेगळं वैशिष्ट्य त्यांचं आहे. आणि माझ्या मते, आणि जे काही मी त्यांच्याशी थोडंफार कधी कधी बोललेलो आहे, ते ही केवळ आध्यात्मिक साधनेनं त्यांना दिलेली देणगी आहे. साधक अनेक असतात, पण साधनेतून काही खऱ्या अर्थानं दूरगामी असं मिळवणं, आंतरिक शक्ती मिळवणं, आंतरिक शांतता मिळवणं, हे फार थोड्यांना साध्य होतं. ते ज्यांना साध्य झालं त्याच्यातले प्राचार्य शिवाजीराव भोसले सर एक आहेत. आपण सर असं म्हणतो, ते हाडाचे शिक्षक आहेत. आणि जो हाडाचा शिक्षक असतो, डॉक्टर नरेंद्र जाधवही माझ्याशी सहमत होतील, तो कायमचा विद्यार्थीही असतो. कारण जो चांगला विद्यार्थी नसतो तो कधीही चांगला शिक्षक होऊ शकत नाही. आता काही काही शिक्षकांचं, गंगाधर गाडगिळांच्या शब्दात सांगायचं तर गंगाधर गाडगीळ म्हणाले की 2 प्रकारचे विचारवंत असतात, एक विचारवंत आणि दुसरे कैलासवासी विचारवंत. तर कैलासवासी विचारवंत म्हणजे काय, की जे एकदा विचार करतात आणि आयुष्यभर तोच सांगत राहतात, ते विचारवंत म्हणून तेव्हाच ते म्हणाले गेले. शिवाजीराव भोसलेंचं तसं नाही आहे. हे वाहत्या पाण्यासारखं आहे की ते सातत्यानं प्रवाही पण आहे, पाण्याचं कायम मूलभूत पण आहे, परंतु विचाराचं प्रवाहित्व कधी खंडित झालेलं नाही. आणि ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. त्यांचं वक्तृत्व इतकं प्रवाही का असतं की अंतरामध्ये तो प्रवाह सतत चालू आहे, म्हणून ते प्रवाही वक्तृत्व असतं. नाहीतर लोकांना शब्द शोधावे लागतात. तसं होत नाही. त्यांचे ते बोलायला लागल्यानंतर असं दिसतं की शब्दच त्यांच्या पुढे असे उभे राहतात आणि मला निवडा, मला निवडा, मला निवडा अशी कदाचित ते म्हणत असतील. आणि मग प्राचार्य म्हणतात, ठीक आहे, आज तुला निवडतो. या प्रकारचं काम, या प्रकारचं वक्तृत्व हे प्रभुत्वाशिवाय शक्य होत नाही. आचार्य अत्रे, माधवराव गडकऱ्यांचा आपण संदर्भ दिला. माधवरावांचा परत इथे एक संदर्भ आहे. माधवरावांचे आणि प्राचार्यांचे अतिशय उत्तम संबंध होते. माधवरावांचे आणि बाबासाहेबांचे उत्तम संबंध होते. मी तर माधवरावांच्या बरोबर एक छोटा सहकारी म्हणून काम केलेलं आहे. आणि विलासरावजींच्यावरती माधवरावांचं अतिशय प्रेम होतं. म्हणजे परत माधवराव गडकऱ्यांचा सुद्धा इथे संदर्भ येतो. आणि माधवरावांचं ज्यांच्यावर प्रेम होतं ते आचार्य अत्रे. त्यांनी असं म्हटलंय की आयुष्यभर सद्गुणांच्या दारात माधुकरी मागत आलेला मी मनुष्य आहे, हे स्वतःबद्दल म्हटलंय. प्राचार्यांचं वर्णन आपल्याला असंच करावं लागेल की ते आयुष्यभर सत जे जे जिथे जिथे मिळेल ते ते वेचत आले. जे जे चांगलं, जे जे उत्तम, उदात्त, सुंदर, महन्मधुर ते मांगल्यपूर्वक असं ते वेचत आले आणि वेचून जगाला देत आले. त्यांनी अनेक दिग्गज पाहिले. मागे एकदा पुण्यातल्या रस्त्यावरून जाताना काय काय दिसायचं आणि त्यातून आपल्याला शिक्षण कसं मिळायचं असं ते सांगत होते. अर्थात त्यांच्या पद्धतीनं ते एक वाक्य म्हणाले की तुम्ही कुठे बघता याच्यावरती काय शिक्षण मिळतं हे अवलंबून राहतं. कारण ते म्हणाले त्या काळात सुद्धा पुण्यातल्या रस्त्यामध्ये सर्व प्रकारच्या बघण्यासारख्या गोष्टी असायच्या, असं ते म्हणाले. तर त्या काळात त्यांनी दिग्गज पाहिले. ते सांगायचे की असे या गल्लीतून निघाल्यानंतर असे मोठा गायक, मोठा वक्ता, अशी नामवंत मंडळी दिसायची. त्यांची भाषणं ऐकायला मिळायची, त्यांच्याशी बोलायला मिळायचं. त्यांना पाहायला मिळणं हा सुद्धा एक शिक्षणाचा, संस्काराचा भाग असायचा. असे दिग्गज पाहत ते वेचत ते गेले आणि वेचता वेचता स्वतःच दिग्गज झाले. म्हणजे मला पुशी रेग्यांची एक छोटीशी गोष्ट आठवते, त्यांनी सावित्रीमध्ये सांगितलेली. जाता जाता एका मिनिटात सांगतो. लच्छी नावाच्या मुलीची गोष्ट आहे. ती नृत्य करायची आणि एक मोर तिच्याकडे नाचायला आला. तर लच्छी त्याला म्हणाली की तू रोज येशील का माझ्याबरोबर नृत्य करायला. तो मोर म्हणाला मी येईन, पण एका अटीवर, तू माझ्याबरोबर नाच केला पाहिजेस. लच्छी म्हणाली ठीक आहे, त्याला काही हरकत नाही. पुढे मोर यायचा, लच्छी आणि मोर नृत्य करायचे. काही दिवस गेल्यानंतर लच्छी मोराची त्यावेळेला वाट पाहत राहायची. आणि पुढे असं झालं की लच्छीच्या मनात आलं की लच्छी नृत्य करायला लागायची. मोर आला काय न आला काय तिला भान नसायचं. पुशी रेग्यांनी वाक्य फार छान लिहिलंय, कारण लच्छी स्वतःच मोर झाली. या प्रकारचं ते स्वतःच दिग्गज झाले. आणि दिग्गज झाले तरी सुद्धा माणसं मोठी होतात, पण मोठी झाल्यानंतर पहिलं हरवतात अनेक गोष्टी माणसं. प्राचार्यांच्या बाबतीतली गेली 40 वर्ष मी पाहतोय, 5 एक गोष्टी मला सातत कायमच्या दिसतात. एक म्हणजे त्यांचा वेश. अमेरिकेपासून फलटणपर्यंत त्यांचा वेश हाच तुम्हाला कायम दिसेल. दुसरं त्यांचा विनम्रपणा. तिसरं त्यांचा व्यासंग. आणि चौथं चेहऱ्यावरचं हास्य. हे हास्य कधीही तुम्हाला ढळलेलं दिसणार नाही.
मी त्यांना अनेक प्रसंगात पाहिलेलं आहे. त्यांच्याही आयुष्यात अनेक अडचणी आल्या, आघात आले, पण त्याही वेळेला त्यांच्या चेहऱ्यावरची ही तृप्ती, हे प्रसन्न हास्य कधी लोपलं नाही. आणि मानसिक स्थैर्य, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला, या 5 गोष्टी कायम राहिल्या. आणि शिकणं आणि शिकवणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अगदी जन्मजात अविभाज्य भाग असल्यासारखी परिस्थिती आहे. त्यांचं विद्यार्थ्यांच्यावर नितांत प्रेम आहे. फलटणच्या मुधोजी महाविद्यालयामध्ये ते 25 वर्ष प्राचार्य होते. आणि मी मुद्दाम इथे याचा उल्लेख करतो आहे कारण त्यांचं वक्तृत्व वगैरे बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, पण त्यांच्या प्राचार्यपदाच्या काळातली ही गोष्ट सांगणं फार महत्त्वाचं आहे. फलटण हे गाव आपल्याला माहीत आहे आणि खेडोपाड्यातून येणारी मुलं, अनेक मुलांकडे शिक्षणाला पैसे नसायचे, शुल्काला पैसे नसायचे, पुस्तकांना पैसे नसायचे. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे असे प्राचार्य आहेत की ज्यांनी 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पैशाअभावी शिक्षण बंद पडलं असं एकाही मुलाच्या बाबतीत होऊ दिलेलं नाही. असे किती प्राचार्य आपल्याला आढळतील मला आज सांगा. हेच मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर प्रसंगी त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून मुलांना दिलेले आहेत. त्यामुळे घरची मंडळी म्हणायची की यांच्या खिशात कमी पैसे ठेवलेले बरे, कारण हे वाटत जातात. पण एकाही विद्यार्थ्यांचं, म्हणजे आगरकर, फुले, शाहू महाराज या सगळ्यांची नावं आपण घेतो, पण तसं वर्तन करतो असं नाही. प्राचार्यांचं वैशिष्ट्य असं, ही नावं घेताना त्यांनी कुणाचंही शिक्षण बंद पडू दिलं नाही. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की जसं बोललो तसं त्यांनी आचरण केलं. आणि या आचरणामुळे त्यांच्या शब्दाला एक नैतिक सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. नैतिक बळ असल्याशिवाय शब्दाला पावित्र्य आणि सामर्थ्य येत नाही. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असं लोकमान्य टिळक म्हणाले, म्हणून त्या शब्दाला महत्त्व आलं. आमच्यासारख्यानी लोक असं लिहिलं तर लोक म्हणतील की बा पहिल्यांदा आधी ह्याच्या डोक्याचं बघा, मग सरकारच्या डोक्याचं बघू. अशी परिस्थिती, म्हणजे मी कुठल्याही पत्रकाराचं नाव घेतलेलं नाही, कारण एक नाव घेतलं की तुम्हाला एकच आठवेल, नाव घेतलं नाही तर बरेच लोक आठवू शकतात. हाही एक फायदा आहे. तेव्हा अशा प्रकारची शब्दाला पावित्र्य आणि शक्ती ही नैतिक ताकदीमधून येते. विद्यार्थ्यांच्यावर त्यांचं प्रेमही आहे आणि त्यांचा धाकही असायचा. विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केलं, विद्यार्थ्यांनी सुद्धा. आत्ता मगाशी इथे आम्ही बसलो होतो तर इतके लोक त्यांचे विद्यार्थी म्हणून आले की भेटायची इच्छा असलेले. पण शिवाजीरावांना एक पुरस्कार दिला गेला पुण्याला, असाच मोठा पुरस्कार समारंभ 75च्या दरम्यान झाला. आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की हा पुरस्काराचं मला मोल निश्चित आहे, पण माझ्या दृष्टीने, एका शिक्षकाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता, की मी कुठल्याही गावामध्ये असा उभा असतो किंवा एखाद्या एस टी स्टँडवर उभा असतो आणि एखादा विद्यार्थी येतो आणि पायाला हात लावून म्हणतो, सर मी तुमचा विद्यार्थी, तुम्ही मला शिकवलेलं मला अजून आठवतं. जेव्हा शिक्षकाला एखादा विद्यार्थी येऊन अजून तुम्ही मला आठवता असं म्हणतो, त्याच्या इतका मोठा पुरस्कार शिक्षकाला दुसरा कुठलाही असत नाही. असं भाग्य किती शिक्षकांच्या वाट्याला येतं. म्हणजे काही शिक्षक आपल्याला आठवतात पण वेगळ्या कारणानं आठवतात. कृतज्ञतेनं आठवणं हे भाग्य किती शिक्षकांच्या वाट्याला येतं. अशा प्रकारचे हे शिक्षक, ज्ञानावर प्रेम, आणि जसा बाबासाहेबांनी उल्लेख केला, त्यांचं आयुष्य हा एक अखंड ज्ञानयज्ञ आहे. पण हा ज्ञानयज्ञ नुसता ज्ञानयज्ञ झालेला नाही. त्यासाठी त्यांनी वैयक्तिक अपेक्षांची आहुती दिलेली आहे. अनेक भौतिक लालसांची आणि भौतिक सुखांची आहुती दिलेली आहे. काहीतरी किंमत मोजल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात कोणतीही महत्त्वाची गोष्ट मिळत नाही, हे त्यांनी सांगितलं आणि ते त्यांनी करून दाखवलं. असा हा ज्ञानयज्ञ आहे. लेखन, व्याख्यानं, सर्वत्र फिरणं, लोकांशी बोलणं, विद्यार्थ्यांना सांगणं, अभ्यासाच्या अंगानं अनेक विषय मांडणं, यातून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे आणि अनेक जीवनसूत्र सांगितलेली आहेत. त्यांच्या लेखनातली छोटी छोटी सूत्र मी जर सांगायची म्हटलं तर तरी 2 तास जातील. एक सहज वाक्य ते लिहून गेले, आपण आजच्या संदर्भामध्ये ते आठवा, पैशाला पावित्र्याचा स्पर्श झाल्याशिवाय त्याला लक्ष्मीचं रूप येत नाही. आता या एका वाक्यावरती तुम्ही कितीतरी लिहू शकाल, कितीतरी बोलू शकाल, पण अशी सूत्रमय वाक्य त्यांचं जागर घ्या, दीपस्तंभ घ्या, हितगोष्टी घ्या, अशा लेखनामध्ये दिसते. आणि हे सगळं ज्ञानाचं त्यांच्याकडचं भांडार पाहिल्यानंतर असं वाटतं की 2 कुलगुरू तर आलेच, का नाही येणार, अजूनही कुलगुरू येतील. कारण प्राचार्य शिवाजीराव भोसले सर हे एक शिक्षकी विद्यापीठच आहे आणि ते सातत्यानं फिरत असलेलं विद्यापीठ आहे. ते एका ठिकाणी स्थिर असलेलं विद्यापीठ नाही, ते ज्ञान दान करत गेलेलं विद्यापीठ आहे. आणि म्हणून
त्यांचं हे वेगळं महत्त्व आहे. एक छोटासा शेवटचा मुद्दा मांडून मी थांबणार आहे की ह्या संबंध त्यांच्या वैचारिक लेखनाच्या वक्तृत्वाच्या सगळ्या प्रवासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट दिसते आणि ती म्हणजे त्यांची वैचारिक उदारता. वैचारिक उदारमतवादाचा आज समाजामध्ये संकोच होत चाललेला आहे असं चित्र आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसतं. त्या पार्श्वभूमीवर कोणताही अभिनिवेश न बाळगता समाजाबद्दलची आणि माणसांबद्दलची कळकळ बाळगून माणूसनिष्ठ लेखन सातत्यानं करत राहावं. जे जे चांगलं वाटतं ते सांगावं, जे मला पाहिलं मी अनुभवलं ते तुम्हाला सांगावं, या प्रेरणेने ते काम करत राहिले ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे करत असताना कोणत्याही संकुचित भिंती त्यांनी आपल्या अवतीभोवती येऊ दिल्या नाहीत. आज आपण पाहतो समाज जात धर्म पक्ष पंथ भाषा अशा अनेक कप्प्यांमध्ये आपण विभागत चाललेलो आहोत. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस तितका मिळवावा असं काम शिवाजीरावांनी आयुष्यभर केलं. आणि हे काम करत असताना त्यांची भूमिका कशी होती की सगळ्या नद्या जशा समुद्राला मिळतात तसे सर्व विचारांचे प्रवाह हे अखेर शेवटी समाजहित आणि माणूस कल्याण नावाच्या समुद्राला मिळाले पाहिजेत, या भूमिकेतून ते आयुष्यभर काम करत राहिले. तसा त्यांनी मानव कल्याणाचा विचार सातत्यानं मांडला हे आपल्याला दिसतं. अशा प्रकारचे हे प्राचार्य ते खऱ्या अर्थानं ज्ञानयोगी आहेत. सत्ता संपत्ती पद अशा कोणत्याही गोष्टीनं ते बांधले गेले नाहीत. कोणत्याही परिस्थितीत अगदी त्यांनी विद्यार्थ्यांना लोकांना काय दिलं. एकदा आम्ही मिरजेला गेलो होतो आणि एक म्हाताऱ्या बाई त्या म्हणाल्या की मला सरांना भेटायचं आहे. भेटायला आल्या. अतिशय इच्छा होती त्यांची की 2 मिनटं तरी भेटायचं आहे. का भेटायचं होतं. त्या बाईंच्या घरातली 3-4 माणसं करत्या मुलासह त्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये मृत्यू पावली. बाई 80 वर्षाच्या आसपासच्या होत्या आणि एकट्या होत्या. मी म्हटलं तुम्हाला सरांना का भेटायचं आहे. त्यांनी सांगितलं या सगळ्या काळामध्ये ज्या माणसाच्या लेखनानं मला जगण्याचं बळ दिलं आणि दुःख सहन करण्याचं बळ दिलं ते प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत आणि म्हणून मला त्यांना भेटायचं आहे. मला सांगा एका जरी माणसाला तुमच्याकडून जगण्याचं बळ आयुष्यात मिळालं आणि दुःख सहन करण्याचं बळ मिळालं तरीसुद्धा आयुष्य सार्थकी लागलं असं म्हणावं. अशी परिस्थिती असताना हजारो विद्यार्थ्यांना आणि हजारो लोकांना असं दूरस्थ दूर शिक्षण नावाचा जो प्रकार आहे तसं दूरस्थ राहून शिक्षण देणारे असं हे विद्यापीठ. ते कोणाकडे काही मागायला गेले नाहीत. उलट त्यांचा हात सतत देता राहिला. मागायला गेले नाहीत कारण तुम्हापासे आम्हा येऊन या काय वृथा सीण होय चालण्याचा अशी त्यांची भूमिका आहे. आणि मागायला गेले नाहीत याचं कारण कोणतीही अपेक्षा त्यांची नाही, कोणाकडूनही नाही. जे आपल्याला जमेल ते करावं, लोकांना करायचं ते लोकांनी करावं, अशा प्रकारचा एक विलक्षण वेगळा अनासक्त कर्मयोग त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला दिसतो. एकदा आम्ही सहज पद्म किताबांचा विषय काढला की तुम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे होतं. तर ते म्हणाले अरे किताबांचं ओझं घेऊन कुठं जायचं आहे, शेवटी किताब इथं राहणार आहेत. माणसांच्या मनात जर मी राहिलो तर त्याच्या इतका मोठा किताब नाही, त्यामुळे किताबांचं काही म्हणू नका. इतकं निखळपण आणि इतकं अलिप्तपण असणारा असा हा माणूस, मला असं वाटतं नाखेद नाखंत अशा पद्धतीनं जीवनभर कार्य करत राहिलेला. आणि ठेविले अनंते तैसेची राहावे याचा अर्थ निष्क्रिय राहावे नव्हे, जे आहे त्यात समाधान मानावं, जे करतो आहे त्यात समाधान मानावं आणि चित्ती असू द्यावे समाधान. अशा प्रकारचं समाधान